स्वामी आपण दिलेलं खातात. स्वप्न आहे माझं 3 मजली माझ्या स्वामींचा मठ झाला पाहिजे. स्वामींच्या घराला कोणी हात घातला तर त्याला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. मागच्या आठवड्यातही अपमान केला गेला होता. मी म्हणते 15 वर्षात माहेरी गेलेली नाहीये का मला वाटत नाही. तुम्ही आता सगळे 2-2 महिने उपस्थिती कमी होती मठामध्ये. तुम्ही आई वडिलांकडे भावांकडे जात होता. मला पण आहेत सगळे, असं नाहीये. पण का गेली नाही? माझ्या स्वामींच्या पादुका घरातल्या स्वामींना जर मी गेली तर एक वेळचं रोजचं जेवण करतात बाबा. एकदा मला पिरियड्स आले, 4 दिवस पाणी बदललं नाही. बाबा म्हणतात अगं मला तहान लागली, पाणी बदल. पटकन मुलीला सांगितलं जा देवाचा तांब्या धु आणि पाणी बदल. स्वामी आपण दिलेलं खातात पितात सगळं. मग त्यांना लॉक लावून मी कशी जाऊ? जाताना कधीतरी एखाद दिवस जावं लागतं. ते स्वामींना सांगून जाते. स्वामी मी पटकन जाते. पटकन आपल्या तानुल्या लेकराला आपण दरवाजा बंद करून जाऊ शकू का? हा साधा प्रश्न आहे. एवढं दिलंय त्यांनी. सुख समाधान संपत्ती तर त्यांनी इतकी भरून दिली, कारण तो ब्रह्मांड नाही माझ्या घरी राहिला. आणि जेव्हा हे कुठेतरी एक छोटस घर बनवायला गेली होती आणि त्याला जर कोणी लाथ मारायला लागली तर मी म्हटली होती मी वाघीण आहे, फाडून खाईन. या बाबतीत तर मी नक्कीच वाघीण आहे. माझ्या गुरूंच्या घराला आणि तिथे कोणी मीठ कालवायला लागली तर मग माझं वाघीण पण कोणाला बघायचं असेल तर तिथे. आपल्या मुलीच्या पदराला कोणी हात घातला तर तुम्ही बघत राहाल का? वाघिणी सारखं त्याला मारून टाकाल. भरे मी जेलमध्ये जाईल वेळ आली तर. त्या प्रकारची मी वाघीण आहे. माझ्या स्वामींच्या मठाला स्वामींच्या घराला कोणी हात घातला तर त्याला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा मठ कोणाचा एकाचा नाही आहे. एक 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 तुम्ही भक्त एक फुल होता. कोणी 11 रुपये. तुम्हाला सांगते आपल्या पेटीत खूप पैसे गोळा होत नाही. आपल्या पेटीत 1 रुपया असतो, 5 रुपये असतो, 10. तुम्ही किती साध्या घरातले लोक आहेत, माझ्या अंगावर काटे येतात. पण तुम्ही तो 1 रुपयाच्या छोट्याशा पाकिटातनं, कुठलं पाकिट ज्वेलर्स कडनं आणलेलं असतं. साधी पर्स पण आपल्याकडे नाही हो. एवढे आपण सामान्य घरातले. त्यातली चेन काढायची, त्यातली 5 रुपयाची घडी केलेली नोट, 1 रुपयाचा कॉइन. हा तुमचा भाव देवाला पोचत आहे आणि तुमचं हे घर तो उद्ध्वस्त होऊ देईल का? अतर्क्य अवधूत हे स्मरतुगामी अशक्य ही स्वामी करतील. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृत. स्वामी सांगतात विभूती, जी तारक मंत्राची विभूती, कोणी कितीही सिरियस असू द्या ही विभूती लावा. दारू पीत असेल दारूचं औषध घेऊ नका. ही विभूती नमन. मला तुझं काही नको ग. हे 2 न मन, त्याचा अर्थ काय म्हणजे नमस्कार नाही. हे मन आहे त्याला नष्ट कर. हे मनच तुम्हाला हे विचार देत आहे. न मन, पूर्ण मन मला दे. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. उगाच मला वेळ लागलाय का दर गुरुवारी डोळे बंद करा ताट? त्यांनी सांगितलं आहे माझ्या भक्तांचं. तुम्हाला सांगते ना, मी ठाण्यात राहू शकली असती, मी अंधेरीत राहू शकली असती. हा सगळ्या घोटाळ्यात मागच्या आम्ही लोणावळ्याला घर पण बघायला गेलो. म्हटलं आता कळंबोलीमध्ये राहायचं नाही. तिथून आपल्या स्वामींचं घर जर सुटत असेल ना तर कळंबोलीवर एवढी कृपा आहे ना, एवढं. एक तुम्ही ना तुमच्या घरी गेल्या वहीत लिहून घ्या की स्वामींचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्यासाठी आज एवढा अपमान झाला तरी मी तो गिळून इथे का आली. मागच्या आठवड्यातही अपमान केला गेला होता, पण एक पाऊल शपथ संध्याकाळची वेळ आहे. सौभाग्य आहे माझ्या कपाळावर. फक्त मी याच्यासाठी आली होती. माझे हे स्वामी भक्त मला मेसेज टाकत होता, ताई तुम्ही मठात दिसत नाही ना, ओक बोक वाटतं. काही बायका सांगते ताई आम्ही बाहेरूनच नमस्कार करून जातो, आम्ही इथे बसतो पण ताई आल्यात का, ताई आल्यात का, हे बघत असता. त्याच्यासाठी मागच्याही आठवड्यात 1 पाऊल त्याच्यासाठी मागे आली आणि आता ही 10 पावलं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आलेली. तुम्हाला सगळ्यांना अगदी पायाला हात लावून नमस्कार आहे. मी माफी महाराजांची मागते की कुठेतरी रागावून मी चालली होती. पण ही आई असते ना. चांगली साडी नाही घेतली तू, तिला कशी साडी चांगली घेतली आणि मला नाही घेतली. नको तुझी साडी, मी जाते निघून. मग ती आई विनवणी करत दरवाजावर जाईल, नको ग ये, तिच्या सासरी काही चांगलं नाही ना म्हणून तिला एक साडी जास्त घेतली, तुला पण घे. मग आपण जातो ना, मग ठीक आहे मला पुढच्या वेळेस चांगली साडी घे. ही आई असते ना, ही आई आहे माझी. तिने जन्म दिलाय.
ह्या गोष्टी सांगायच्या नाहीये. बाबांबरोबर 11 जन्मांपासून मी राहते. सगळे जन्म त्यांनी मला दाखवले आहे आणि सांगितलंय हे कार्य पूर्ण करायचंय आणि आपल्या घरी जायचंय. हे तुझं घर नाही आहे. माझ्या मुलींना सुद्धा ही माहिती आहे आणि जेव्हा जेव्हा बर्थडेचा केक कापते ना तर त्या सांगतात मम्मा आता इतके वर्ष इतके वर्ष, कारण त्यांना माहिती आहे मुली ही स्वामींच्या कृपेने खूप स्पिरिच्युअल आहे की मृत्यूनंतर मी त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे. जसे स्वामी माझ्याशी सांगतात ना मम्मा आता एवढे वर्ष राहिले, मम्मा आता एवढे वर्ष, जा मम्मा पटकन तू हे काम कर आणि तुझ्या कारण त्याच्यानंतरचा जन्म हा 700 वर्षाचा आहे. आणि तेव्हा मी काय करणार आहे तेही सांगते. जे स्वामी भक्त असतात ना, एखादा स्वामी भक्त काहीतरी अडचणीत अटकला आहे, काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे, मग आपण म्हणतो अगं मी चालली होती आणि त्या बाईने मला मदत केली, या नातेवाईकाने मदत केली, तो डॉक्टर देवासारखा धावत आला. अशा पद्धतीची ही 700 वर्षाची साधना असणार आहे. म्हणजे तेव्हाही बाबांनी मोकळं सोडलेलं नाही आहे. तोही खूप छान प्रवास आहे. एक दिवस त्या 700 वर्षांच्या प्रवास म्हणजे कुठेतरी मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे असं त्यांनी उचलून घेतलंय. मग मला ह्या सगळ्याची गरज आहे का? आज युट्यूब चॅनल याच्यासाठी उघडला आहे. स्वप्न आहे माझं 3 मजली माझ्या स्वामींचा मठ झाला पाहिजे. त्यासाठी फक्त पैसे गोळा करत आहे. बाबांना पहिल्या दिवशी सांगितलं की मठा जे युट्यूबचे पैसे गोळा होतील सगळा पैसा सगळं सोनं पुरीनं सांगून ठेवलेलं आहे. गेल्यानंतर इथे पेटीत आणून टाकायचं. आमच्या सासूबाईंचं सोनं सुद्धा आम्ही स्वामीसाठी त्या गेल्यात ना, म्हटलं कोणाला नाही, दिराची बायकोने मी अर्ध नाही, सगळं जे मंगळसूत्र असेल जे त्यांचं सोनं असेल ना त्याचा धनी आहे तो आम्ही नाही आहे. असं सगळं त्यांच्या त्यांनी त्याग केलेला आहे. आणि तुम्हाला सांगते एवढा आनंद आहे या त्यागामध्ये. ना भूक लागत, ना खायची भूक नसते, ना कपड्याची हाऊस नाहीये, काही नाही. मी नेहमी म्हणते ह्या रुद्राक्षाच्या माळेमध्ये आम्ही एवढे संतुष्ट आहे ना, घरात स्वामी स्वामी नामाशिवाय काही नाहीये. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, हे जे तीर्थ घेतो ना तुम्ही घरात सुद्धा तयार करू शकता. पाण्याच्या ग्लासवर हात ठेवायचा आणि श्री स्वामी समर्थ बोलायचे आणि हे तीर्थ ह्या 5 गोष्टी बोलायच्या आहे. उद्यापासून नियम करायचा आहे. 3 वेळा तारक मंत्र शब्द दिलाय स्वामींजवळ. गुरु मंत्र ज्यांना नाही मिळाला मला आज मेसेज करायचा आहे. गुरु पौर्णिमा आपली एवढी जोरात झाली पाहिजे. सगळ्यांना गुरु मंत्र, तुमच्या गावाला भाऊ असेल, बहिणी असेल, कोणी असेल त्यांनाही, तेही स्वामी भक्त असेल तर त्या सगळ्यांना हा गुरुमंत्र दिला जाणार आहे. मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा. मी युट्यूबच्या व्हिडिओ सांगितलंय हे स्वामींचं घर आहे, आमचं नाहीये. संध्याकाळी 6 ते 8 ते घरी केव्हाही या. बॅग नवऱ्याशी भांडण झालं, बॅग उचला आणि आज मी स्वामींच्या घरी जाणार. ताई मागेही मी सांगितलं होतं की अशी परिस्थिती येते घरात अन्नधान्याचा एक कण नसतो. आमच्या घरात स्वामींच्या कृपेने भरपूर आहे. मूठभर तांदूळ तर आपण वाटून खाऊ शकतो ना, अर्धा खाऊ शकतो. त्यामुळे हे आपलं घर आहे. तिथे या, हे सुद्धा आपलं घर आहे. सगळ्यांनी काय मिळणार आहे ना, माझं तुझं, याला सेवेला घेतलं त्याला प्रॉब्लेम काय झाला इथं. 2 मिनिटं युवा ग्रुप सगळ्यांनी उभा राहा, पटकन उभा राहा. ही माझी 25 पिल्लं आहे. या सगळ्यांना तयार केलं होतं मी. ही मागे उभी ना, ही युवा वर्गातली सगळी मुलं आहे आणि प्रॉब्लेम, थँक्यू, बसून घ्या. जीवाला जीव देणारी मुलं आहे आणि ही मुलं इथे आली सेवा करताय. त्यांना सेवेला घेताय, आम्हाला सेवेला घेत नाही. अरे तरुण मुलं आहे, आपली मुलं मठात जातात ना नमस्काराला. माझी मुलगी येत नाही. ती म्हणते मम्मा ह्या पीपल्ससाठी तू एवढं करते, त्यांना त्याची काही किंमत नाही असं बोलते. आणि ती मठामध्ये टॅरो कार्ड रीडर आहे, ती पण इथे येत नाही. आपली मुलं मठात येतात का? ही मुलं सेवेसाठी रात्रंदिवस कधीही, ज्या दिवशी हाय भांडण झालं, पोरं रडत माझ्या घरी आले, आई हे काय आहे म्हणे. ही माझी मुलं आहेत तेवढी, आणि माझी मुलं, मला काय फायदा याच्यातनं, पण ही घडत आहे. आणि इथून त्रास सुरू झाला की ह्या मुलांना, आपल्याच मुलांना पुढे करत आहोत ना. तर ऍक्च्युली भांडण्याचं मूळ इथं होतं. स्वामी ते बघून घेतील. शेवटचं वाक्य आहे, निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरतुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया.